नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी कशी बांधायची आणि कधी औक्षण करायचं, कधी राखी बांधायची, कधी ओवाळायचं हे मी सविस्तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखविणार आहे। चला तर मग बघूया। आता मी इथे म्हणजे असं ताट घेतलेलं आहे आरतीचं। बघा, मी आरतीचं ताट घेतलेलं आहे, स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। तुम्ही म्हणजे काशाचंही घेऊ शकता, तांब्याचंही तामण घेऊ शकता, किंवा नसेल तर माझ्यासारखं असं स्टीलचं घेतलं तरीही चालेल, परंतु प्लास्टिकचं वगैरे घ्यायचं नाही, कारण की आपण हे शुभ काम असतं। बघा, दिवा मी प्रज्वलित करून प्रथम दिवा आरतीमध्ये ठेवायचा आहे आपल्याला, आणि हा दिवा तेलाचाच लावायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा नाही। तुपाच्या दिव्याने म्हणजे देवाला जेव्हा आरती करतात तेव्हा तुपाचा दिवा लावतात, आणि व्यक्तीला आपण आरती करायची असली त्यावेळेला आपण तेलाचा दिवा लावत असतं। बघा, आता अक्षत घ्यायची अशी मी हे तांदूळ न तुटलेल्या तांदळाची अक्षत बनविलेले आहे, आणि हे थोडी लाल करून घ्यायची, खूप कलरफुल वगैरे नाही, हळद कुंकूनीच लाल करतात, म्हणजे ही शुभ काम आहे आपलं रक्षाबंधनचं। तर बघा, अक्षत घेतलेले आहे, आणि हळद कुंकूचे हे असे करंडे वहिनी असते तर आपल्याला हळद कुंकू लावावं लागतं, आणि आपला भाऊ ला आपण कुंकूच लावत असतो। तर काही जण कोरडं कुंकू लावतात, तर काही जण म्हणजे भिजवून असं आपण ओलं करून कुंकू लावतात, तर आमच्याकडे ओलं करून लावत असते। तर मी आता इथे कोरडंच कुंकू घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे, आणि आपल्याला भावाला औक्षण करायचं असते। तर सोन्याची अंगठी घ्यायची आहे, आणि एक सुपारी घ्यायची आहे, ती पण ठेवायची आहे, आणि भावाचं आपल्याला तोंड गोड करायचं असतं, म्हणजे राखी बांधल्यानंतर भावाला काही मिठाई वगैरे आपल्याला द्यावं लागते, खाऊ घालावं लागतं। आणि बघा, आता आपल्याला भाऊ पाटावर बसतो त्यावेळेला शुद्धीकरण करावं लागतं। तर मी असं पहिल्यामध्ये एक पाणी घेतलेलं आहे, आणि एक फूल घेतलेला आहे, आणि एक राखी घ्यायची आहे भावासाठी, आणि एक पवतं। तर जितके भाऊ असले तितकी आपण राखी आणि पवतं घेऊ शकतो। तर बघा, आणि भावाला हातामध्ये द्यायसाठी असं नारळ घ्यायचं आहे, नारळ असलं त्याला रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे, आणि 2 केळी घ्यायची, पानाचा विडा घ्यायचा, पानाच्या विडा म्हणजे कपुरी पान 2 घ्यायचे, त्यावरनं सुपारी ठेवायची, आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, मग सुपारी ठेवायची। या पद्धतीने आपल्याला म्हणजे सर्व तयारी करून घ्यायची। वहिनी असेल तर वहिनीसाठी पण एखादी गिफ्ट किंवा ब्लाऊज पीस आणि काही पैसे देतात, कोणी दक्षिणा म्हणून, नाही तर काही वस्तू देतात। तर या पद्धतीने आपल्याला आरती तयार करायची आहे। परंतु भावाला आपण राखी बांधायच्या अगोदर काय करायचं की जागा स्वच्छ पुसून घ्यायची, जिथेही आपल्याला भावाला बसवायचं आहे तिथे छान एक पाट टाकायचं, त्यावर आसन टाकायचं, साईडनी छोटीशी रांगोळी काढायची। समजा भावाला काही वयस्कर भाऊ असतात आपले, तर त्यांना बसता नाही आलं तर आपण सोफ्यावरही छान म्हणजे एखादी कापड टाकून घ्यायचा नवीनवाला, आणि साईडनी रांगोळी काढायची, आणि समजा पाटावर बसवायचं असलं तर पाटावर या पद्धतीने बसवायचं की पाटावर आसन टाकून घ्यायचं, आणि सगळी आरतीची तयारी करून घ्यायची। आणि मग काय करायचं की भाऊ जेव्हा बसतो त्याच्या अगोदर बहिणीने असं पाणी शिंपडायचं आहे फुलाने, त्या जागेवर असं शिंपडून घ्यायचं, आणि मग भावाजवळ थोड्याशा अक्षदा द्यायच्या, आणि तो म्हणजे पाटावर टाकतो, त्यानंतर भाऊ बसतो। बसल्यानंतर आपल्याला भावाला नाही का कुंकवानी टीका लावायचा, मग अक्षद लावायची। आता हे झाल्यानंतर भावाला आपण नंतर राखी बांधायची, आणि त्याच्या हातामध्ये नारळ, पानाचा विडा
आणि 2 केळी आणि हे हातामध्ये द्यायचं आणि त्यानंतर आपण औक्षवान करायचं. ह्या अक्षदा असतात की नाही, त्याच्याने असं 5 वेळा असं डोक्यापर्यंत पायापासून असं 5 वेळा न्यायचं आहे. त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे गेल्या वर्षी, पण यावर्षी नाही टाकलेला आहे. तर या पद्धतीने असं औक्षवान करायचं आणि टीका लावायचा. टीका लावल्यानंतर आपल्याला भावाला एक ही आपली अंगठी घ्यायची आणि सुपारी त्यांच्या डोक्याचं म्हणजे मुखवट्यापासनं असं या पद्धतीने असं आपल्याला असं घ्यायचं, आरतीत आणायचं 5 वेळा, म्हणजे घड्याळीच्या काट्याप्रमाणे असं फिरवायचं आहे आणि आरती असं टच करायचं, पुन्हा फिरवायचं, आरती टच करायचं, पुन्हा फिरवायचं, 5 वेळा करायचं आणि मग पुन्हा विरुद्ध दिशेने करायचं 5 वेळा. या पद्धतीने असं औक्षवान करायचं आहे. या प्रत्येक वस्तूंचं खूप महत्त्व आहे. दिव्याचं, सुपारी, आपण जी सोन्याची अंगठी म्हणजे ही घेतो त्याचं, आणि प्रत्येक अक्षदांचं, प्रत्येकाचं आपल्या रक्षाबंधनमध्ये खूप खूप महत्त्व आहे. व्हिडिओ कसा मोठा होतो त्याचा मी पुढल्या वर्षी वगैरे टाकेल, म्हणजे काय काय महत्त्व आहे. तर दिव्याचंही खूप महत्त्व आहे. तर या पद्धतीने आपल्याला असं एक आरती तयार करायची आणि मग भावाला शेवटी नाही का आपण गोड हेच म्हणजे गोड मिठाई म्हणा काही ते चारायचं आहे. त्यानंतर भाऊ त्याच्या इच्छेनुसार नाही का आपल्याला दक्षिणा किंवा काही गिफ्ट देतो बहिणीला. वहिनी असेल तर बहिणीलाही आपण गिफ्ट देऊन 2 केळी देऊन तिचं पण हळद कुंकू लावून म्हणजे तिचंही स्वागत करावं लागते. लग्न झालेलं असेल तर भावाचं, नसेल भावाचं लग्न झालेलं तर मग प्रश्नच नसतो, आईला देतो आपण. आई असली तर आईलाही देत असतो. तर अशा पद्धतीने राखीच्या दिवशी छानपैकी अशा पद्धतीने राखी बांधायची आहे भावाला. मी तुम्हाला राखी कशी बांधायची हे थोडक्यात सांगितलेलं आहे. मी ज्या पद्धतीने करते ना त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. कशा आपल्या हिंदू संस्कृती जोपासल्या गेल्या पाहिजे म्हणून मी छान असं म्हणजे जे आपल्याला माहिती आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत असते. आणि मला सुरुवातीपासूनच सणासुदीची खूप आवड आहे. त्यामुळे मी प्रत्येक सण आवडीने करत असते आणि आपल्या संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करत असते. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, नवीन सण करत राहा आणि तुम्हाला खूप खूप रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.